चला सलामीचे बॅटर टीम PN पालकने चालू होतं सामना. एका बाजूला साई देवा साईगाव आणि एका बाजूला टीम PN पालकने. दोन संघामध्ये नाणेफेक जिंकली साईगाव संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय. सलामीचे बॅटर पालकने आपण पाठवायचे. चला जाऊया सामन्यामध्ये. चालू होतं सामना साई देवा साईगाव वर्सेस PN पालकने. पहा एक योगायोग पहा. साईगाव संघाचा 12वा खेळाडू हा गुणलेखक आहे, म्हणजे स्कोरर, लाईव्ह स्कोरर. आणि PN पालकने गुणलेखक हा सुद्धा 12वा खेळाडू. योगायोग आहे हा. आणि दोन्ही त्यांचं युनिफॉर्म कंप्लीट आहे. डॉट बॉल. एक 12वा खेळाडू साईगावचा रुपेश ठाकरे आणि पालकने गावचा गुणलेखक 12वा खेळाडू पार्थ पाटील. चेंडू भिरकावून दिलाय फैल निघते दिशेने. एका टप्प्याने सीमारसे बाहेर. चौकार. पार्थ पाटील दिलीप पाटील उर्फ जंबो यांचा सुपुत्र आहे. आणि एका बाजूला गुणलेखक, त्यांना कोण ओळखत नाही, पूर्ण महाराष्ट्र ओळखतोय. RTV मूवीज रुपेश ठाकरे. चेंडू कट केलेला आहे. चेंडू चाललाय 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 सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कडक नोट, कडक फटका, कडक नोट. पावलामध्ये चुकतो गोलंदाज साईनाथ. धावसंख्या 8. निखिल खेळून काढला चेंडू. एक धाव. धावा झाल्यात 9. म्हणतात ना, तिल संक्रांत झाल्यानंतर तिला तिलाने सूर्योदय. लगातार 3 षटकार या दोन्ही फलंदाजांनी कोणीही मारले तर अजय पाटील यांच्याकडून 500 आणि जितेश पाटील यांच्याकडून 500. सोडून दिला चेंडू का तर तो वाईट आहे.
अर्जुन ग्रुप साईगाव संघाकडून राकेश पाटील याचकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. अर्जुन ग्रुप साईगाव संघाला राकेश पाटील याचकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. धन्यवाद. तडाखा 500 कडक. धाव संख्या षटकाराने झाले 16. जितेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे उमेश साठी. प्रत्येक षटकारास 500. लगातार 3 षटकारास. खराब क्षेत्ररक्षण पर एकच धाव. धावा झाल्या 17. निखिल पाटील यांच्याकडून साईगाव संघाला शुभेच्छा येत आहेत. खूप खूप धन्यवाद निखिलजी पाटील. आरटी मूव्हीज वर या सामन्याचं थेट प्रेक्षेपण आपण पाहता. त्यांचं म्हणणं आहे असं सुंदर लाईव्ह टेलिकास्ट रुपेश ठाकरे. बरेचशा कमेंट्स आमच्याकडे येतात परंतु वेळ जशी मिळेल तशी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. गोलंदाज शिवम दुसरं षटक हाताळण्यासाठी धावसंख्या 17. गिरीश घरत यांच्याकडून PN पालकने संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद गिरीशजी घरत. तुमचं मी नाव घेतो परत. आणि योगेश पाटील पालकने यांच्याकडून सुद्धा पालकने संघाला शुभेच्छा देतात. धन्यवाद. महेश भाकरे यांच्याकडून साईगाव संघाला शुभेच्छा येतात. धन्यवाद महेश भाकरे. डॉट बॉल. धावसंख्या 17. तडाखेबंद फलंदाज उमेश पाटील. सिनियर फलंदाज सिनियर खेळाडू. सोडून दिला चेंडू. पंच दर्शनात हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त 1. धावा झाल्यात 18. 88 नंबर वाला विशाल पाटील यांच्याकडून साईगाव संघाला शुभेच्छा येतात. धन्यवाद. पूर्ण साईगाव या सामन्याचा आनंद लुटतोय घर बसल्या. हो उंची जास्त लांबी कमी. झेल सोडतो कोणाचा उमेशचा. 1 धाव पूर्ण. विलास पटोले देवलीचा किंग यांच्याकडून लागोतर 3 षटकार जर आले फलंदाजांनी मारले तर 300 रुपयाचं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यास जो सोपा झेल होता परंतु झेल पकडता आलेला नाही. एकच धाव घेतली. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झालेले 19. झेल कोणाचा सोडलाय. एक अष्टपैलू खेळाडू उमेश पाटीलचा. कट केलेल्या चेंडू निखिल्याने क्षेत्ररक्षक आहे त्याची थोडीशी बिंबेरी उडाली. पाहता 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या झालेले 21. या चेंडूवर जर षटकार आला तर तनिष पाटील यांच्याकडून निखिल साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. वाह बक्षिसांचा नुसता पाऊस पडतो. जमा करा. हो नो चेंडूचा इशारा. 1+1 दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे.
9+2 एकूण 3 धावा. धावसंख्या 24. एका बाजूला रुपेश ठाकरे, एका बाजूला PN पालकने, त्याच्यामुळे कॉमेंट्री कमी आणि शुभेच्छा जास्त आहेत. चला पुन्हा एकदा शिवम टू निखिल. खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा 2 धावा. धावसंख्या झाले 26. जय ठाकरे यांच्याकडून पालकने संघाला शुभेच्छा येतात. धन्यवाद जय. मैदानाला गुदगुला करत गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, पैकी थोडीशी स्लो, परंतु एकच धाव. धावसंख्या 27. शिवम सामना करील उमेश. एक झेल सुटलाय उमेश याचा. शेवटचा चेंडू षटका देईल. धावसंख्या 27. कट केलेले चेंडू शॉर्ट टर्मेनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव. धावा झाल्यात 28. 14च्या सरासरीने धावा केल्यात. पहिल्या षटकामध्ये 16, या षटकामध्ये 11. कुठलाही गडी बाद झालेला नाही. नवीन गोलंदाज यश ठाकरे, प्रवीण घरात पालकने यांच्याकडून PN पालकने संघाला शुभेच्छा येतात. धन्यवाद प्रवीणजी घरात. तसेच रुपेश पाटील पालकने, याचकडून पालकने संघाला शुभेच्छा येतात. धन्यवाद. बीमर की बीमारी, 1+1 धावा मिळतील तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हा ना सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचला निखिल. कॉलिंग मध्ये थोडासा बिघाड झाला होता. बीमार
हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक कुठे, चेंडू कुठे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सॉफ्ट सिग्नल काय, नाबाद की बाद आउट. हा ओके, बघू. टायगर पहिला चेंडू खेळला, डॉट बॉल. आणि हे मैदान ना पीएन पालकने संघासाठी सुद्धा म्हणजे लकी. मागच्या 2 वर्षापूर्वी हे मैदान खूप गाजवलं होतं पीएन पालकने संघाने. काय ती फलंदाजी टायगर आणि निखिल यांची. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न धावचित करण्याची नामी संधी आले. 2 धावा पूर्ण, 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 33. पालकने गावचे जावई आतिश गोरले यांच्याकडून पालकने संघाला शुभेच्छा येतात, जावांच्या शुभेच्छा येतात, म्हणजे चांगली गोष्ट आहे. यश फटका फसलाय आणि झेलच्या रूपाने बाद. टायगर गॉन. नवीन बॅटर बंटी. मी तर म्हणेन या असोसिएशन मध्ये पीएन पालकने संघाने प्रथमच टुर्नामेंट आयोजित केलेले आहे. परंतु मी तर म्हणेन कोण म्हणेल प्रथमच टुर्नामेंट आयोजित केलेले. खूप सुंदर आयोजन नियोजन केलेले पीएन पालकने संघाच्या सर्वचा ग्रामस्थांनी खेळाडूंनी खूप मेहनत घेतलेली. पलटी फटका, पण एकदा फटका फसलाय. तू चल मैं आया, बंटी बाद. बाळाराम घरत पालकने, बाळाराम घरत पालकने यांच्याकडून पालकने संघाला शुभेच्छा येतात. धन्यवाद. नवीन बॅटर धीरज. धावा किती झाल्या आहेत? धावा 33. विकेट हॅट्रिक वर आहे गोलंदाज यश. धीरज यांनी जर षटकार मारला तर ज्ञानेश्वर शेळके यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. वा, धीरज स्ट्राईक वर सुद्धा आहे. शेवटचा चेंडू सुद्धा आहे या षटकातील. हो, डॉट बॉल. षटक संपतोय. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या झाले 33. 34 धावांची आवश्यकता आहे टीम साईदेवा साईगाव संघाला. 18 चेंडू आणि 34 धावा.
हॅलो. हॅलो. 3 षटकामध्ये पी एन पालकने संघाने बरोबर 33 धावा बनवल्यात आणि शाही देवा साईगाव संघाला 3 षटकामध्ये 34 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. साई देवा आमचं आव्हान जिवंत ठेवा असे पाठीराख्यांचं शाही देवाकडे प्रार्थना केली जाते. तर पेवलीवरनं आपल्याला शुभेच्छा आल्यात. लाईव्हसाठी RT लाईव्ह आणि समालोचन कक्षाला सुकाळ यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत की अतिशय सुंदर लाईव्ह आणि स्पर्धा सुद्धा अतिशय सुंदर पाहाव्यास मिळते घर बसल्या. पिवली शापूर वडनं सुकाळ यांच्याकडनं खूप खूप अशा शुभेच्छा आल्या. धन्यवाद सुकाळ. मुकाबले को जीतने के लिए 3 ओवर में बराबर 34 रनों की जरूरत है. शाहीनाथ पहली बार बल्लेबाजी करने के लिए तैयार. पहली गेंद को उठा के खेला है. खतरा महसूस है लेकिन खिलाड़ी दूर है. भाग्यशाली रहे शाहीनाथ की खिलाड़ी काफी दूर थे. दोनों भी खिलाड़ी ने एक दूसरे को आवाज नहीं दी, कैच को पकड़ नहीं पाए. इस बीच शाहीनाथ के पास मौका मिला 2 रन पूरा करने का, अपना खाता खोलने का, अपनी टीम की स्कोरिंग शुरू करने की भरपूर मौका मिला शाहीनाथ को. 2 रन मगर किसी नुकसान पर. 34 रनों का लक्ष्य है उनके सामने. पहले मैच में भी कैच छूटा था शाहीनाथ का और पूरे मैच में उन्होंने पलटा दिया था. 29 रन बनाकर नॉट आउट रहे थे. काफी धुआंधार बल्लेबाजी की थी एक लाइफ के साथ. अब इस मुकाबले में भी पहली ही गेंद के ऊपर लाइफ मिली है शाहीनाथ को. तेजेश फिर एक बार कदमों का संभाल किया. बहुत ही बेहतरीन अंदाज से गेंद को भेजा लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. ये मैंने पहले से ही कहा कि शाहीनाथ जैसे गेंद बल्लेबाज की कैच छोड़ना काफी खतरा महसूस हो सकता है आने वाले पल में. इस बीच फिर एक बार अच्छी गेंद ब्लॉक होल में डाली हुई गेंद बल्ले का बाहरी किनारा लेती हुई लॉन्ग लेग के क्षेत्र में गेंद निकल गई. शॉर्ट लॉन्ग लेग के क्षेत्र में गेंद को उठाया. इस बीच शाहीनाथ ने हल्के हल्के कदमों के सहारे से एकमात्र रन पूरा किया अपनी टीम के खाते में. बॅटिंग द्या. हे बॅटिंग द्यायला यायला लेट झाला. लवकर येतो ना. अच्छी गेंद थी. मिड विकेट के क्षेत्र में गेंद मिड विकेट ठीक सीमा रेखा के ऊपर फील हुई. केवल मात्र एक आशु को 1 रन से डबल फिगर्स में शाही गांव शाही देवा टीम निकल गई. 34 रनों का पीछा कर रहे हैं मुकाबले को जीतने के लिए 3 ओवर में. टाइगर फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर. शाहीनाथ है उनके सामने बल्लेबाज. 9 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं शाहीनाथ. कदमों का संभाल किया. बहुत ही बेहतरीन अंदाज से गेंद को कट करने में सफल हुए. गेंद पॉइंट और गली के में बीच में जो दरार थी, गैप थी, उसमें से फरार होती हुई निकल गई 4 रन के लिए. पंद्रह रन मगर किसी नुकसान पर. इस बीच टाइगर फिर से तैयार. अच्छी गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बार कट करने का प्रयास शाहीनाथ द्वारा असफल हुए. गेंद निकल गई विकेट के पीछे. विकेट कीपर के पास डॉट बॉल के रूप में. यानी कि पहली ओवर की समाप्ति के बाद 15 रन मगर किसी नुकसान पर. 34 रनों का लक्ष्य मुकाबले को जीतने के लिए. पहली ओवर में 15 रन बनाने के बाद स्थिति काफी भक्कम अच्छी बन गई है साई देवा साई गांव की.
तो टीम मीटिंग के लिए आपके पास बिल्कुल समय नहीं दिया जाएगा प्लीज। पहले से ही पीएन पालाकने के खिलाड़ी द्वारा काफी गलती हुई थी। शाइनाथ जैसे बल्लेबाज का पहली ही गेंद के ऊपर कैच छोड़ा था। कैच जैसा शाइनाथ का छूटा, लाइव जैसी शाइनाथ को मिली, शाइनाथ लय में आए और काफी धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। अब तक देखा जाए तो शाइनाथ 5 गेंदों का उन्होंने मुकाबला किया है, एक छक्का और एक चौकों की मदद से 13 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। मोर्चे का भार संभालने के लिए निखिल के हाथ में गेंद सौंपी है उनके टीम के कैप्टन्स ने, और निखिल के सामने अशु पाटिल बाएं हाथ के बल्लेबाज है। अशु नॉन स्ट्राइकर पर शाइनाथ बल्लेबाजी कर रहे 13 रन पर। एक शाईगांव के खंदा खिलाड़ी कदमों का संभाल किया, मिड विकेट के क्षेत्र में उठा के खेल गेंद को पहले रन काफी तेजी के साथ दूसरे रन के लिए पलटना चाहते थे, पलटे भी लेकिन सही सलामत पहुंच गए दोनों भी बल्लेबाज। 2 रन प्राप्त करने के बाद आशु पाटिल 2 रन से योगदान बढ़ चुका है। साई देवा टीम की स्थिति 17 रन मगर किसी नुकसान पर। 34 रनों का लक्ष्य है, आधी मंजिल पार करने में सफल हुए दोनों प्रारंभिक बल्लेबाज। फिर एक बार कदमों का संभाल किया, मिड ऑफ के क्षेत्र में गेंद को खेलने में सफल हुए। मिड ऑफ के खिलाड़ी काफी दूर थे, गेंद को उठाते थ्रो करते, खराब थ्रो हुआ और थ्रो के रूप में पलट गए दोनों में बल्लेबाज। 2 रन पूरे किए अपनी टीम के पक्ष में। 2 रन से योगदान बढ़ चुका है 19 रन मगर किसी नुकसान पर। निखिल फिर से तैयार, आशु है उनके सामने बल्लेबाज। गेंद काफी खराब है, ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर गेंद निकल गई। अंपायर के नजरों में खराब गेंद, अंपायर ने ठीक इशारा किया, वाइड बॉल है। 1 रन से योगदान बढ़ चुका है साईगांव का, ठीक 20 रन मगर किसी नुकसान पर। 3 ओवर का यह मुकाबला दूसरी ओवर प्रगति पथ पर है। निखिल फिर से तैयार, धीमी गेंद परिवर्तन के तौर पर गेंद को उठा के खेला है, पावरफुल अंदाज में पुल करने में सफल हुए एक बल्लेबाज आशु, और गेंद निकल गई सीमा रेखा के बाद 6 रनों के लिए। विजयी लक्ष्य चेंडू पाठवून द्या। विजयी लक्ष्य हासिल करने के लिए केवल मात्र 8 रनों की जरूरत है। विजय लक्ष्य हासिल करने के लिए साई देवा साईगांव के सामने केवल मात्र 8 रन दूर है और दूसरी ओर प्रगति पथ पर है। 3 ओवर का ये मुकाबला है। देखते हुए दोनों भी बल्लेबाज काफी धैर्यपूर्व बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। छब्बीस रन है, 8 रनों की जरूरत है। 26 रन बन गए हैं, 34 रनों का लक्ष्य उनके सामने। इस गेंद को घूम के खेला है, स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए।
32 रन मगर किसी नुकसान पर, केवल मात्र 2 रन से दूर है। तो निश्चित तौर पर विजय लक्ष्य हासिल करने के लिए 2 कदम दूर है साई देवा साईगांव। दूसरी ओर प्रगति पथ पर है निखिल की ये गेंद को फिर एक बार स्क्वायर लेग की दिशा में खेलने के लिए सफल हुए आशु। पहली रन काफी तेजी के साथ पूरी की दोनों पे बल्लेबाजों ने। दूसरे रन के लिए पलटे पलटे खतरा महसूस, लेकिन खराब थ्रो। एक ही रन पर संतुष्ट रहे दोनों पे बल्लेबाज। 1 रन से योगदान बढ़ चुका है 33, यानी कि दोनों के बीच में बराबरी। चेसिंग कंपलसरी है ये देखते हुए एकमात्र रनों की जरूरत। शाहीनाथ के पास स्ट्राइक। हवा में खेल बैठे, काफी ऊपर खेल बैठे, कैच ड्रॉप हुआ और विजय लक्ष्य पार करने में शाहीनाथ सफल हुए। तर या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड दिलं जात आहे यश याला, गोलंदाज। 5 एका षटकामध्ये 5 धावांच्या मोबदल्यात महत्वपूर्ण 3 विकेट त्यांनी घेतल्या होत्या आपल्या संघासाठी। यश समोर यायचंय आणि लगेचच नाणेफेकी करण्यासाठी मोर्या स्पोर्ट्स सूर्यानगर संघाच्या संघनायकांना आणि साई देवा साईगाव संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच नाणेफेकी करून घ्यायची आहे। टॉस पे इधर ले, कैमरा इधर ले। रवीजी मांजरेकरांना विनंती असेल की आपण टॉस करून घ्यायचं आहे 2 संघामध्ये। रवीजी मांजरेकर यांना विनंती असेल, माईक द्या त्याच्याकडे। मोरिया स्पोर्ट सूर्यनगर आणि टीम साईदेवा साईगाव 2 संघामध्ये नाणेफेक होते। नरेश पाटील माजी उपसरपंच पालकने यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते 2 संघामध्ये। कॉल कोण? सूर्यनगर संघाचा कॉल आहे, काटा असा कॉल आहे आणि छापा आलेले। नाणेफेक जिंकले सूर्यनगर संघनायक, तुम्ही जिंकले सॉरी। साईगाव संघाने नाणेफेक जिंकलेले 3 षटकाचा सामना आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण मगाशी जो संघ खेळला तोच संघ आहे की काय खेळाडूमध्ये फेरबदल? नाही, तोच संघ आहे, फक्त तुषार आलेला आहे आमच्या साईगाव संघाचा। समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? 25 ते 30। कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत? साईनाथ आहे, शिवम आहे, यश